टेस्ट सिरीज लावणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे आणि सीईटीची टेस्ट सिरीज लावून त्याच्यावरून स्कोरचं अनालिसिस करणं हे मला वाटतं करेक्ट स्ट्रॅटेजी आहे. त्या गोष्टी सिटीतल्या मुलांकडे, त्या सर्वच्या सर्व गोष्टी आज रुरल भागातल्या मुलांकडे पण अवेलेबल आहेत. की जर पेपर अवघड जरी आला तर माझ्यासाठी तो अवघड नसणार आहे. त्याचं कारण आहे की नमस्कार महाराष्ट्र, मॅथ्स वर्गाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. मी सुमित सामनेकर, तुमचा मॅथ्स मेंटर. आजचा विषय तेवढाच महत्वाचा आहे. जे लोक आता 11वीतून 12वीत गेलेले आहेत आणि MST CET ची एक्झाम 2027 मध्ये देणार आहेत, त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. कारण ते लोक ऑब्झर्व करतायत, क्वेश्चन्स ऑब्झर्व करतायत, त्यांचे सिनियर्सला बोलतायत, त्यांच्या टीचर्सला बोलतायत आणि बऱ्याच लोकांचा हा एक कॉमन प्रश्न आहे, इज MST CET बिकम हार्डर एव्हरी इयर? MST CET दिवसेंदिवस ही अवघड होत चालली आहे का? तर द ट्रूथ एव्हरी MST CET 2027 स्टुडंट शुड नो. आता MST CET अवघड होतीये का दुसरे काही पॅरामीटर्स त्याला कारणीभूत आहेत, या गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत. महत्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मॅथ्स वर्गच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या टेलिग्रामच्या ग्रुपला फॉलो करा आणि इंस्टाग्रामच्या हँडलला पण फॉलो करा. तर आजचा विषय जो आहे, MST CET हार्ड होत चालली आहे का दिवसेंदिवस, तर याच्यावर एक एक गोष्टीकडे आपण येऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा हे का वाटतंय बऱ्याच जणांना, दिस इयर्स पेपर वॉज टफर, कॉम्पिटिशन इज इन्क्रीजिंग, CET इज बिकमिंग लाइक JEE. ठीक है, बट व्हाट इज एक्चुअली चेंजिंग? एनालिसिस ऑफ स्टूडेंट फीडबॅक अँड अदर व्हेरिएबल्स. ऍक्च्युअल मध्ये काय होतंय त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ठीक आहे, पेपर कसा आहे, कॉम्पिटिशन कशी आहे, स्टुडंट एक्सपेक्टेशन्स काय आहेत. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आता हळूहळू CET ही JEE कडे चाललेली आहे, त्यामुळे काही दिवसांनी CET ला पण निगेटिव्ह मार्किंग येणार, मग अजूनच अवघड होणार, मग आता खूपच प्रॉब्लेम होणार, असं होणार, तसं होणार, हे होणार, ते होणार. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की CET जी आहे ती CET ही स्टेट बोर्डच्या सिलेबसवर बेस्ड आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, CET वर जे ऍडमिशन होणार आहेत ते फक्त महाराष्ट्र स्टेट साठी मर्यादित आहेत. आता जर CET ला JEE करायचं असेल तर मग JEE आणि CET सारखंच होऊन जाईल, मग CET असण्याची गरजच नाही राहणार. CET अवघड होतीये का दिवसेंदिवस? हो. मॅथ्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये नक्कीच वाढलेली आहे, पण ती डिफिकल्टी लेवल पूर्ण 50 क्वेश्चनची वाढली आहे का? नाही. अजूनही CET ही रिपीटेटिव्ह क्वेश्चन वर बेस्डच आहे. याचा अर्थ जे क्वेश्चन याच्या आधी आलेले आहेत त्याच पॅटर्नचे, त्याच टाईपचे प्रश्न रिपीट होत आहेत, तर इथून पुढे तसंच राहणार आहे. CET मध्ये सगळ्यात महत्वाचा गेम असणार आहे स्पीडचा गेम. स्पीड मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, आणि जर स्पीड मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर तुमचा टफनेस लेवल एका स्पेसिफिक सिलिंग पर्यंतच आणू शकतात, ते वरती नेऊ शकत नाही. ती गोष्ट प्रॉपरली लक्षात ठेवा. फिजिक्स केमिस्ट्री 90 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे, तर तुम्हाला फास्ट सोडवावं लागणार आहेत प्रश्न, कमी वेळात जास्त प्रश्न अटेम्प्ट करायचे. मग त्या केसमध्ये जर अजून 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 जास्त डिफिकल्ट पेपर जर येत राहिला तर मग ते सॉल्व्हच नाही होणार प्रश्न. ठीक आहे, त्यामुळे डिफिकल्टी लेवल वाढली आहे का? नक्कीच वाढलेली आहे, पण ती JEE सारखी होईल का? तर नाही, JEE सारखी नक्कीच नाही होणार. अजूनही रिपीट पॅटर्नचे क्वेश्चन येतात, अजूनही प्रत्येक शिफ्टला 25 एक प्रश्न सोपे येतात. 2026 चे अजून सगळे प्रश्न माझ्याकडे आलेले नाहीयेत, पण 2026 चे ज्यावेळेस प्रश्न येतील ना त्यावेळेस, मी मागच्या वेळेसही हे सांगितलं होतं, आपण एक सिरीज केली होती शॉर्ट्सची त्याच्यावरती, MST CET PYQ स्कॅनर नावाने, आणि त्याच्यानंतर मी काही रिव्ह्यू वाले पण हे केले. त्यामध्ये पण मी सांगितलं होतं की कशा पद्धतीचे प्रश्न रिपीट होत आहेत, कशा पद्धतीने प्रश्न येत आहेत. तर 2026 चे पण ज्यावेळेस सगळेच्या सगळे प्रश्न मिळतील त्यावेळेस मी परत एकदा त्याच्यावर सुद्धा बोलेल की कशा पद्धतीने क्वेश्चन रिपीट होत आहेत, आणि CET हा रिपीट क्वेश्चनचाच गेम आहे आणि स्पीडचा गेम आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर हे डोक्यातून काढून टाका की हे JEE ला टच करते का? तर डेफिनेटली करणार नाही. आता पुढे जाऊयात आपण. रियालिटी इज मोर इंटरेस्टिंग. रियालिटी बघा काय आहे.
MST CET is not suddenly becoming impossible. Recent papers have often tested काय काय टेस्ट केलं जात आहे, स्पीड, त्यानंतर ॲक्युरेसी, क्वेश्चन हँडलिंग, टाइम मॅनेजमेंट. या 4 गोष्टी कोण प्रॉपरली हँडल करतंय त्याच्यावर सुद्धा तो पूर्णच्या पूर्ण गोष्टी आहेत. स्पीड मी आत्ताच बोललो स्पीड बद्दल तुमच्याशी. मोर दॅन एक्स्ट्रीमली डिफिकल्ट कॉन्सेप्ट. ठीक आहे, इथे दिसतंय स्पीड, ॲक्युरेसी, टाइम मॅनेजमेंट आणि क्वेश्चन हँडलिंग हे सगळे एकमेकांवर डिपेंड आहेत. या सगळ्या गोष्टींवरती तुमचा स्कोर पण डिपेंड असणार आहे. द चॅलेंज इज इन्क्रीजिंगली अबाउट एक्झिक्युशन, नॉट कॉम्प्लेक्सिटी. क्वेश्चन डिफिकल्ट झाले का? काही प्रमाणात झाले, बट त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी काय बदलतायत, बऱ्याच लोकांची स्पीड वाढतीये, ॲक्युरेसी वाढते. आता ह्याच्यामध्ये काय काय फॅक्टर आहेत अजून हे येणाऱ्या स्लाइड मध्ये मी सांगणार आहे. पण आता काय झालं, आता सीईटीला पण कळालेलं आहे ना की आपल्याला कशा टाईपचे प्रश्न टाकायचे. मग सीईटी सेलवाले काय करतायत, स्पीड जिथे लागणार आहे तशा टाईपचे प्रश्न, जिथे शॉर्टकट वापरू शकतो आपण. ॲक्युरेसी तर ऑब्व्हियसली असलीच पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन हँडलिंग तुम्ही कशा पद्धतीने करतात आणि तुमचं टाइम मॅनेजमेंट कसं आहे, या गोष्टी टेस्ट केल्या जात आहेत प्रत्येक स्टुडंटसाठी. जर तुम्ही सीईटी देणार आहात 2027 ला, तुमच्या पण या सर्वच्या सर्व गोष्टी टेस्ट होतील. तुम्हाला त्याच्यासाठी प्रिपेअर्ड राहावं लागणार आहे, राईट. त्यामुळे आता याच्या पुढे आणखीन काय गोष्टी बदलतात ते बघूयात आपण. बघा, व्हॉट इज ऍक्च्युअली इन्क्रीजिंग, कॉम्पिटिशन. कशी कॉम्पिटिशन वाढते, डिफिकल्टी लेवल वाढतीये का? थोड्याफार प्रमाणात वाढतीये, पण डिफिकल्टी लेवल पेक्षा सगळ्यात जास्त पार्ट जो वाढतोय तो काय आहे, तो आहे कॉम्पिटिशनचा पार्ट. मोर स्टुडंट्स आर टेकिंग सीईटी सिरियसली. बरेच मुलं आता सीईटीला सिरियसली घ्यायला लागलेले आहेत. त्याच्यानंतर जॉईनिंग टेस्ट सिरीजचा पार्ट तेवढा प्रिडॉमिनंटली मागच्या काही वर्ष आधी नव्हता, तो आता आहे. कारण टेस्ट सिरीज मध्ये चुका कळायला लागल्या, स्ट्रेंथ आणि विकनेस कळायला लागले. त्याच्यामुळे सीईटीची टेस्ट सिरीज लावणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे आणि सीईटीची टेस्ट सिरीज लावून त्याच्यावरून स्कोरचं अनालिसिस करणं हे मला वाटतं करेक्ट स्ट्रॅटेजी. त्यामुळे टेस्ट सिरीज देणारे मुलं खूप वाढले. त्याच्यानंतर युझिंग ऑनलाईन रिसोर्सेस. पहिले फक्त ऑफलाईन रिसोर्सेस होते, ऑनलाईन रिसोर्सेस जास्त अवेलेबल नव्हते. आता मागच्या काही दिवसात ऑनलाईन रिसोर्सेस पण बऱ्यापैकी अवेलेबल आहेत. सॉल्विंग पीवायक्यूज अर्लियर. आता पीवायक्यू आधीचे मुलं पण सोडवायचे, बट आता काय झालं की ती ऑनलाईन झाल्यानंतर एक 5 दिवस जर का एक एक्झाम झाली तर 5 दिवस म्हणजे 10 शिफ्ट होतात. 10 शिफ्टचे मॅथचे जरी म्हणलं तर 500 प्रश्न झाले आणि फिजिक्स केमिस्ट्रीचे 50-50-100 म्हणलं तर 1000 प्रश्न झाले. तर पीवायक्यू सॉल्व्ह करायला भरपूर मिळतात. मग जो जास्त पीवायक्यू सॉल्व्ह करेल त्याचा तेवढा कॉन्फिडन्स वाढेल, तेवढी तो कॉम्पिटिशन देऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट पण मॅटर करते. द पेपर डझंट हॅव टू बिकम हार्डर फॉर द पर्सेंटाइल रेस टू बिकम टफर. लाईक अ रनिंग रेस, द ट्रॅक मे बी द सेम बट देर आर नाउ मोर स्ट्रॉंग रनर्स. ठीक आहे, आता जसं ट्रॅक असतो, ट्रॅक जर तोच राहिला, समजा एखादा रनर आहे तो पहिल्या वेळेस म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस रेस झाली त्यावेळेस तो सेकंड आला होता, आता त्याला फर्स्ट यायचंय, तो खूप प्रिपेअर्ड करून आला. पण आता त्याच्या सोबतचे बाकीचे ते अजून त्याच्यापेक्षा प्रिपेअर्ड आहेत, त्यासाठी ती रेस अजून टफ झाली. त्यामुळे तो एक पार्ट त्याच्यामध्ये असणार आहे. जसं तुम्हाला इथे दिसतंय की संख्या खूप वाढलेली आहे, जे म्हणजे ऑलरेडी नंबर ऑफ स्टुडंट सीईटी देणारे खूप आहेत, ते दरवर्षी वाढत आहेत. पण प्रिपेअर्ड असलेले वाढले तर ते कॉम्पिटिशन क्रिएट करतात. तर प्रिपेअर्ड असलेले जास्त वाढतात. प्रत्येकालाच आता सगळ्या गोष्टीचा ऍक्सेस आहे. प्रत्येकाला माहिती आहे की टेस्ट सिरीज कशी जॉईन करायची, ऑनलाईन रिसोर्सेस कसे शोधायचे, पीवायक्यू कुठं भेटतात, कसे सॉल्व्ह करायचे, या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांसाठी ऍक्सेसिबल झालेल्या आहेत. त्यामुळे ती कॉम्पिटिशन पण वाढलेली आहे. त्यामुळे त्याचा पण इम्पॅक्ट 100% पडतो आहे मित्रांनो. स्टुडंट्स टुडे हॅव मोर रिसोर्सेस कम्पेअर्ड टू फ्यू इयर्स अगो. जे मी आता सांगितलं तसं काही वर्षापूर्वी फक्त काही ऑफलाईन क्लासेस किंवा बुक्सच्या मदतीनं मुलं अभ्यास करायचे. आता काय झालंय, टुडे इज आर्सनल, युट्यूब लेक्चर्स, पीवायक्यू डेटाबेसेस, ऍप्स, एआय टूल्स, टेस्ट सिरीज, खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत मुलांसाठी की ज्याच्याने ते अभ्यास करू शकतात, ज्याच्याने ते पुढे जाऊ शकतात, ज्याच्याने त्यांना अनालिसिस करणं सोपं जात आहे. तर या सगळ्या गोष्टी मॅटर करतात का? तर हो, डेफिनेटली मॅटर करतात. काय होत होतं सुरुवातीला
की एखादा सिटीतला मुलगा आहे, त्याला काही रिसोर्सेस मिळायचे तर त्याला ऍडव्हान्टेज असायचा, वेअर ॲज जो ग्रामीण भागातला आहे, रुरल एरिया मधला आहे, त्याला ते कदाचित रिसोर्सेस मिळायचे नाही, तर तो थोडाफार मागे राहायचा. आता काय झालंय, इंटरनेटमुळे आणि सगळीकडे इंटरनेट पसरल्यामुळे सगळ्यांना ऍक्सेसिबिलिटी आलेली आहे. तर सगळ्यांना ऍक्सेसिबिलिटी आल्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या ज्या गोष्टी सिटीतल्या मुलांकडे, त्या सर्वच्या सर्व गोष्टी आज रुरल भागातल्या मुलांकडे पण अवेलेबल आहेत. त्यामुळे पण कॉम्पिटिशन वाढलेली आहे. कॉम्पिटिशन जशी वाढली तशी ती एक्झाम थोडी थोडी टफ होत जाणार. त्याचं कारण आहे की पेपरचा पॅटर्न तोच राहतो, पण पेपरचा क्वेश्चन विचारण्याची पद्धत बदलत जाते. पद्धत बदलली की तुम्हाला असं वाटतं पेपर डिफिकल्ट झालेला आहे, पेपर हार्ड झालेला आहे. बट ऍक्च्युअल मध्ये हे सगळे फॅक्टर्स जे आहेत ते त्याला कारणीभूत असतात. खूप महत्वाचा पार्ट बघा, स्टुडंट सिटिंग इन अ स्मॉल टाउन टुडे can access resources that many students didn't have few years ago, that naturally increases the competition. जे मी आता बोललो त्याच गोष्टी सांगितलेल्या आहे की आता रुरल भागातला पण मुलगा आहे, त्याला पण सगळ्याच्या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत. द बिगेस्ट चेंज इज मॅथ्स. आता टायमिंगच्या बद्दल जर बोललो आपण, मॅथ्स मध्ये कमी वेळात जास्त प्रश्न सोडवायचे, जास्त वेळात कमी प्रश्न सोडवायचे. 90 मिनिटांमध्ये 50 प्रश्न, फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न. मॅथ्स हा मोस्ट टाइम कन्झ्युमिंग का आहे, त्याचं कारण मॅथ्स मध्ये कॅल्क्युलेशन जास्त आहे, थेरॉटिकल नाहीये, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारणार नाही आपल्याला, डेफिनेशनवर आधारित किंवा लॉवर आधारित डायरेक्ट प्रश्न नाही विचारणार. आपल्याला जे काही प्रश्न विचारतील त्याला आपल्याला पेन आणि पेन्सिल घेऊन सॉल्व्ह करावं लागणार आहे. पेन आणि पेपरवर आधी सॉल्व्ह करावं लागेल, मग त्याचा आन्सर द्यावा लागेल. तर त्याच्यामुळे टाइम कन्झ्युमिंग आहे का, तो हो, डेफिनेटली मॅथ्स टाइम कन्झ्युमिंग आहे. त्यामुळे पण थोडासा इश्यू आहे. मॅथ्स आपल्याला मार्क्स पण देतोय आणि आपला वेळ पण जातोय, दोन्ही गोष्टी होत आहेत, तर त्याला पण प्रॉपर स्ट्रॅटेजी लागणार आहे. आता वाय स्टुडंट्स फील सीईटी इज हार्डर. परत माझा मूळ प्रश्न की बऱ्याच मुलांना सीईटी अवघड का वाटत चालली आहे, दिवसेंदिवस का अवघड वाटते सीईटी. कॉमन रिझन कोणते कोणते आहेत. सगळ्यात पहिला सोशल मीडिया कंपॅरिझन. सोशल मीडियावरचं कंपॅरिझन बघा काय की खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. त्याच्यानंतर रँकचं प्रेशर आहे, एवढा एवढा रँक आला तरच सीओपी भेटतं, एवढा रँक आला तरच व्हीजीटीआय भेटतं, एवढा रँक आला तर काहीच कामाचं नाहीये, हा रँक आला तर हा तर असाही मिळत होता. म्हणजे असे सांगणारे भरपूर लोक आहेत, असे सांगणारे बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. ऑनलाईनला पण आहेत, ऑफलाईनला तुमचे मित्र मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, ओळखीचे असतील, सगळेजण त्यांचा व्ह्यू मांडत असतात, सगळेजण त्यांच्या पद्धतीने सांगत असतात. तर रँकचं एक प्रेशर बऱ्याच लोकांवर आहे. कॉम्पिटिशन तर आहे, जसं मी आता सांगितलं, हा सगळा गेम जो आहे तो मेजॉरिटी कॉम्पिटिशनचा झालेला आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टंट टॉपर स्टोरीज ऑनलाईन. बरेच जण ते टॉपरच्या स्टोरीज सांगतात किंवा टॉपर लोक सांगतात की आम्ही असं केलं होतं, असं केलं होतं, तसं केलं होतं, आम्ही पिक्चरच नाही पाहिला, किंवा काही लोक सांगतात आम्ही तो खूप एन्जॉय केला तरी पण आमचा अभ्यास झाला. कोणाचं ऐकावं आणि कोणाचं नाही याच्यामध्ये पण बरेच मुलं कन्फ्यूज असतात. हायर एक्सपेक्टेशन, बेटर प्रिपेअर्ड पीअर ग्रुप. कॉन्स्टंट एक्सपेक्टेशन पण हाय झालेले आहेत. ठीक आहे, एक्सपेक्टेशन खूप जास्त आहेत पॅरेंट्स कडून, टीचर्स कडून, त्यामुळे पण हा इश्यू येतो. बेटर प्रिपेअर्ड पीअर ग्रुप. आपल्या आजूबाजूचे मित्रच असतात, ते काय असतात, त्यांचा सगळा अभ्यास झालेला असतो, जरी नसतो झालेला तरी ते असं दाखवतात की आमचा अभ्यास झालेला आहे, प्रॉपरली झालेला आहे. मग त्यामुळे पण आपल्याला टेन्शन येतं. तो एक महत्वाचा पार्ट आहे, ते एक महत्वाचं रिझन आहे. Also remember, percentile depends on relative performance, not only your marks. Sometimes the competition feels harder than the paper itself. कधी कधी आपल्याला पेपरची भीती नाही वाटत, आपल्याला कॉम्पिटिशनची भीती वाटते. आपल्याला वाटतं यार आपण या कॉम्पिटिशन मध्ये टिकू का नाही टिकू. म्हणजे आपल्याला पेपर द्यायच्या आधीच भीती वाटलेली असते, पेपर आल्यानंतरची भीती तर वेगळा प्रकार झाला, पण पेपर द्यायच्या आधीच या कॉम्पिटिशननी आपण सगळे घाबरून जातो. बऱ्याचदा आपल्याला वाटतं अरे हे असं चालू आहे, हे तसं चालू आहे, हे असं चालू आहे, हे असं चालू आहे. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर काय करता येईल याच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे. व्हॉट एमएसटी सीईटी 2027 स्टुडंट शुड डू. 2027च्या ज्यांना 2027 मध्ये एमएसटी सीईटी द्यायची आहे, ठीक आहे, त्यांनी काय करायचंय, त्यांनी असं विचारण्यापेक्षा की सीईटी अजून अवघड होणार आहे, विल सीईटी बिकम मोर हार्डर, त्याच्यापेक्षा असं विचारा, विल आय बिकम स्ट्रॉंगर. मी जास्त चांगला अभ्यास करू शकतो का,
मी पीवायक्यू सोडू शकतो का, स्पीड वाढवू शकतो का, अॅक्युरेसी सुधारू शकतो का, इम्पॉर्टंट चॅप्टर आधी प्रिपेअर होऊ शकतात का, मॉकचा परफॉर्मन्स मी अनालिसिस करू शकतो का, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मी आपोआप स्ट्रॉंग होणार आहे माझ्या विषयांमध्ये, माझ्या ओव्हरऑल स्कोअर मध्ये. आणि जर पेपर अवघड जरी आला तर माझ्यासाठी तो अवघड नसणार आहे. त्याचं कारण आहे की आय एम बेटर प्रिपेअर्ड. मला ह्या सगळ्या गोष्टी जर मी केल्या तर मला असं वाटतं की 100% पेपर कसा जरी आला तर त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर डायरेक्टली और इनडायरेक्टली होणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. पीवायक्यूज कडे लक्ष द्या, स्पीड कशी वाढते याच्याकडे लक्ष द्या, अॅक्युरेसी सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहेच. इम्पॉर्टंट चॅप्टर आधी करायचे, त्याच्यावर मी एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. मॉकचा परफॉर्मन्स वेळोवेळी अनालिसिस करत राहणे खूप 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 महत्वाचा पार्ट आहे. स्ट्रॉंग प्रिपरेशन बीट्स डिफिकल्टी प्रेडिक्शन्स एव्हरी टाइम. ठीक आहे, प्रिपरेशन स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. व्हॉट वी आर डुईंग फॉर MST CET 2027 स्टुडंट्स ऍट मॅथ्स वर्ग. कॉम्पिटिशन वाढत चाललेली आहे, प्रिपरेशन क्वालिटी इम्पॉर्टंट आहे. युट्यूब वरती आपण स्ट्रॅटेजी व्हिडिओ, वन शॉट रिव्हिजन्स, लाईव्ह गायडन्स सेशन्स जे आपण मागच्या वेळेस घेतले होते त्या पद्धतीने असणारच आहेत. आणि त्यासोबत सोबत मॅथ्स वर्गच्या ऍपमध्ये टेस्ट सिरीज, लाईव्ह बॅचेस आणि स्ट्रक्चर्ड प्रॅक्टिस सपोर्ट असणार आहे. बरेच मुलं विचारतायत की सर 2027 साठी काही बॅच तुम्ही प्लॅन करतायत का? तर प्लॅन करणार आहे 100%, बट त्याची अनाउन्समेंट मी आत्ताच करणार नाही आहे. मी थोडंसं लेट त्याच्यासाठी अनाउन्समेंट करणार आहे. त्याचे सर्व डिटेल्स आपल्या या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरात लवकर आपण ती बॅच सुद्धा चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. राईट. help our goal is simple. Help MST CET 2027 student prepare in a more organized, competitive and confident way. जे आपण मागच्या वर्षी करत आलोय की MST CET च्या जर्नीमध्ये शेवटपर्यंत तुमच्या सोबत आम्ही आहोत. मॅथ्स वर्गची पूर्ण टीम तुमच्या सोबत आहे आणि नक्कीच तुम्हाला MST CET 2027 मध्ये शेवटपर्यंत तुमचा स्कोर चांगला येईपर्यंत, तुमचा रँक चांगला येईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत. तर 100% मॅथ्स वर्ग तुमच्या सोबत आहे. The paper doesn't have to become harder for the competition to become tougher. And that's why smarter preparation matters more than ever. तर कॉम्पिटिशन राहणारच आहे. ठीक आहे, पेपर हार्ड येऊ का नाही येऊ, कॉम्पिटिशन राहणारच आहे. आता पेपर हार्ड येतोय का किंवा एक्झाम हार्ड होत चालली आहे का, तर थोड्याफार प्रमाणात होत चालली आहे, बट त्याचा आपल्यावर सायकोलॉजिकल इफेक्ट झाला नाही पाहिजे. ते आपण स्वतः त्यासाठी प्रिपेअर्ड असणं आवश्यक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा मी या सगळ्या याच्यात सांगितला की कॉम्पिटिशन वाढलेली आहे. कॉम्पिटिशनला बीट करायचं असेल तर प्रॉपर प्लॅनिंगने जावं लागेल, प्रॉपर स्ट्रॅटेजीने जावं लागेल, प्रॉपर गायडन्सची आवश्यकता आहे. त्यामुळेच मॅथ्स वर्गाला फॉलो करून ठेवा. मॅथ्स वर्ग तुमच्या सोबत राहून MST CET 2027 ची तयारी तुमच्याकडून करून घेणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करूया. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.